झारखंडमध्ये झालेल्या 450 कोटींच्या दारू घोटाळ्याचं आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडच्या सुमित फॅसिलिटीज या कंपनीचा संचालक अमित साळुंके याला झारखंड पोलिसांनी अटक केली आहे. याच अमित साळुंकेला महाराष्ट्रात 12,000 कोटींचा ॲम्ब्युलन्स टेंडर मिळाल्याचा आरोप आता केला जातोय. या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला मिळाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये अमित साळुंकेचा विषय, सुमित फॅसिलिटीज, मी वारंवार सांगतोय, इतर सुद्धा लोक बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्यानं घ्या. आता एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील तुमच्या. इतके सगळं गंभीर प्रकरण आहे. सुमित फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. ही कंपनी काय आहे, कोणाची आहे? श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन, म्हणजे डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे, त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात. फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतायत. या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे, स्पष्ट दिसतंय. कारण हा अमित साळुंके त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे. मद्य घोटाळा समोर आला, त्या व्यक्तीला अटक केली. त्यानंतर 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्स 108 क्रमांकाचं, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालाय. सगळ्यांनी तेव्हा सांगितलं. आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी या नव्या कंपनीला. कल्याण डोंबिवलीमधलं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट बरं का, नियम बाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं याच सुमित फॅसिलिटीला दिलं 850 कोटी रुपयाचं. म्हणजे 850 कोटीच्या वर आहे. हे नाव जरी सुमित फॅसिलिटी अमित साळुंकेचं असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे, ही कंपनी मूळची कोणाची आहे आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली. कल्याण डोंबिवलीचा असेल, पुण्यातला असेल, हे दारूचा घोटाळा असेल, हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आणि हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा, या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे. बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात ना, नैतिकतेवर, संस्कार, सुसंस्कृतपणा, स्वच्छ कारभार, सहन करणार नाही, पाहून घेईन, मग ह्याला पाहून घ्या. हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पुत्रांनी केलेले आहेत आणि म्हणून त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतलं घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यामध्ये गेले, कोणाकडे गेले, ब्लॅक अँड व्हाईट, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक निष्पक्ष पद्धतीनं SIT स्थापन करायला पाहिजे. त्यांना SIT स्थापन करण्याचा छंद आहे. त्या SITचं पुढे काय होतं आम्हाला माहित नाही. तर इथे एक SIT स्थापन करा आणि त्यांना कालमर्यादा द्या. मग ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचं काम असेल, 850 कोटीचं टेंडर सुमित फॅसिलिटीजला मिळालेलं आहे. हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचलाय झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली. आणि अटक झाल्यावरती हे प्रकरण आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याची सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत आणि टेंबी नाक्यापर्यंत जायची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून सावध राहा, सावध राहा. राऊतांनी इतका मोठा आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला उत्तर दिलंय. हिंदी में जानना चाहेंगे. जो आरोपी अटक झालाय त्याचा संबंध तुमच्या पक्षाशी जोडला जातो, संजय राऊतांनी आरोप. अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलंय, जे गाळामध्ये रुतलेले आहेत, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत,
हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत. त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी ते सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्यामुळे जिनके घर शीशे के होते दुसरे के घरों को पत्थर नहीं फेका करते. आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे. गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत. हे दुर्दैवी आहे. दरम्यान या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.